राहुल, या संदर्भामध्ये जर अध्यक्षांची जी भूमिका आहे त्यावरती सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढताना आम्ही हस्तक्षेप करू शकतो असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जर सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केलास तर आणखीन वेगळ्या पद्धतीनं घटनात्मक काही ज्या घडामोडी बदल होणार आहेत ते सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्व ठरणार आहे. मी परत एकदा याचा पुनरुल्लेख करतोय की फक्त महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नाही तर संपूर्ण देशाच्या राजकीय घडामोडींसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. जसं की सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं की आम्ही हस्तक्षेप करू शकतो, मात्र अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणि रेरेस्ट ऑफ रिअर कंडिशन ज्याला आपण कोर्टाच्या भाषेत म्हणतो त्या परिस्थितीमध्येच आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने किंवा कोणत्याही कोर्टानं विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केला आहे. याचं एक मोठं उदाहरण सांगितलं जातं की नबाम रेबिया प्रकरण जे आहे त्याच प्रकरणात सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप केला होता आणि ते देखील प्रकरण हे घटनापीठाकडे पाठवण्यात आल्यानंतर आपलं प्रकरण म्हणजे महाराष्ट्राचं प्रकरण देखील घटनापीठाकडे पाठवण्यात आलं होतं. आणि त्यामुळं या परिस्थितीचा जर विचार केला तर मात्र ही परिस्थिती फक्त सुप्रीम कोर्ट आणि महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित नाही तर ह्या प्रकरणानंतर संपूर्ण देशाच्या राजकारणाला एक मोठं वळण जे आहे ते लागू शकतं. कारण अशा पद्धतीनं एखाद्या गटानं जर एखाद्या पक्षातून बाहेर पडत आपला गट स्थापन करत त्या पक्षावरच दावा केला तर या सगळ्या गोष्टींना आळा बसू शकतो. पक्षातनं बाहेर जाणं ही वेगळी गोष्ट ठरू शकते, मात्र पक्षातनं बाहेर पडत मोठ्या संख्येनं आमदार संख्या आणि पक्ष संघटना ताबी घेत त्या पक्षावरच स्वतःचा दावा सांगणं हे मात्र येत्या काळात खूप अडचणीचं ठरेल. आणि त्यामुळं हा निर्णय फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण देशाच्या एकंदरीत लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय जर अशा पद्धतीनं झाला तर एक मोठी राजकीय घडामोड खास करून पक्ष फोडून सत्ता स्थापन करण्याचा जो निर्णय वारंवार होत राहिलेला आहे अनेक राज्यांमध्ये हे गणितं पाहायला मिळालेली आहेत. आणि पक्षात आली एखाद्या पक्षातला एक मोठा वर्ग आपल्याकडे घेऊन सरकार उलथवणं या सगळ्या गोष्टींना या संपूर्ण प्रकरणाच्या योग्य निकालानंतर लगाम लागण्याची शक्यता देखील या निमित्तानं निर्माण होते. राहुल, अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरती सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढणं म्हणजे ठाकरे गटासाठी एक मोठी आणि महत्त्वाची ही घडामोड आहे. अगदी ठाकरे गटासाठीच नाही तर मी परत एकदा सांगतोय की ठाकरे गटाला तर याचा निश्चितच दिलासादायक किंवा एक फायदा दिसताना ग्राउंड पातळीवर पण देखील दिसते. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या गटात देखील यामध्ये अशांतता पसरू शकते. खास करून अजित पवार गटामध्ये ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी आपली निरीक्षणं नोंदवली आहेत, ज्या पद्धतीनं ठाकरे गटाच्या बाजूनं कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी झुकताना दिसत आहेत त्याच पद्धतीनं त्याच केस ऑफ लॉनुसार राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील शरद पवार यांच्या गटात या न्यायालयाचं किंवा कायद्याचं पारडं हे जड ठरू शकतं. त्यामुळे एकीकडे आज ठाकरे गटाला याचा जरी थेटपणे फायदा दिसत असला तरी दुसऱ्या बाजूला जे मागून यामध्ये आलेले आहेत किंवा अशाच पद्धतीचं संपूर्ण प्रकरण ज्या राष्ट्रवादी गटाचं आहे त्यांना देखील शरद पवारांना देखील याचा फायदा होऊ शकतो. शरद पवार गट देखील यामध्ये एक कुठेतरी एकंदरीत अशा पद्धतीने व्यूहरचना करून स्थानिक पातळीवर किंवा राज्याच्या स्थानिक पातळीनंतर आपल्या पक्षाचं एक नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न करू शकतं. त्यामुळे ठाकरे गटासोबतच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला देखील याचा नकळतपणे फायदा व्हायला सुरुवात होईल असं म्हणणं कुठेही वावगं ठरणार नाही. निश्चित राहुल, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरती सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा ताशेरे ओढलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये पोरखेळ सुरू आहे आणि तो थांबला पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या असं सुद्धा म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पोरखेळ सुरू झालाय तो थांबला पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. अध्यक्षांनी दिलेलं वेळापत्रक कोर्टाकडून अमान्य करण्यात आलेलं आहे. तर मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक द्या असे देखील आदेश कोर्टानं दिलेले आहेत. मंगळवारपर्यंत वेळापत्रक न दिल्यास आम्ही आदेश देऊ असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय. पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या असंही स्पष्ट केलंय. तर निवडणुकीआधी निर्णय न दिल्यास तो निरर्थक ठरेल असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर कोर्टानं ताशेरे ओढत कोर्टाच्या निकालाची अवहेलना करू नका असं देखील म्हटलंय. अध्यक्षांनी आतापर्यंत निर्णय का घेतला नाही असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलाय. पुढच्या 2 महिन्यामध्ये अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असंही सांगितलंय. अध्यक्षांनी अपात्रतेचं प्रकरण गांभीर्यानं घ्यायला हवं असं देखील सुप्रीम कोर्टानं सुनावलंय. महाराष्ट्रात पोरखेळ सुरू तो थांबला पाहिजे असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. तर नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर कोर्टानं ताशेरे ओढले आहे आणि अध्यक्षांनी दिलेलं वेळापत्रक कोर्टाने अमान्य केलंय. मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक द्या असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत.
आत्ताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मंगळवारपर्यंत वेळापत्रक न दिल्यास आम्ही यावरती निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे. पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय. निवडणुकीआधी निर्णय न दिल्यास तो निरर्थक ठरेल असंही मत नोंदवलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. तर कोर्टाच्या निकालाची अवहेलना नको असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. तर सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरती पुन्हा एकदा ताशेरे ओढलेले आहेत. कुणीतरी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना हे सांगायला हवं की ते सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलू शकत नाहीत. कोणत्या प्रकारचं वेळापत्रक न्यायालयाला ते सांगतायत. सुनावणीच्या वेळापत्रकाचा अर्थ सुनावणीत दिरंगाई करणे हा असू शकत नाही, नाहीतर त्यांची शंका बरोबर ठरेल असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यावेळी म्हटलेलं आहे.